शिवाजी महाराजांचा तुम्हाला पुतळा बसवायचा आहे ना, अरे दिवसा 12 वाजता याना वाजत गाजत एकदा माळ्याला टार्गेट करायचं, एकदा वंजारीला टार्गेट करायचं, एकदा माझ्या आंबेडकरी जनतेला टार्गेट करायचं, एकदा बेरड समाजाला टार्गेट करायचं, आणि आज आता धनगरांना टार्गेट करताय. तू कोण आवारे फुवारे शिवे देतोय ना? अरे तू आता आग्या मोहाराच्या चाळीत हात घातलायस. जोपर्यंत आम्हाला न्याय भेटत नाही तोपर्यंत आम्ही ही जागा सोडणार नाही. माढा तालुक्यातील अंजनगाव खेलोबा इथे छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा उभारण्यावरून वाद पेटलाय. गेले 3 दिवस झाले हे प्रकरण अजूनही शांत झालेलं नाही. पण छत्रपती शिवरायांचा पुतळा उभारल्यावरून नक्की कुणी वाद पेटवलाय ते आपण समजून घेऊया. अंजनगाव खेलोबा हे म्हाडा तालुक्यातील तीर्थक्षेत्र असून जागृत देवस्थान आहे. लाखोंचा जनसमुदाय या ठिकाणी यात्रेला येतो. गावात 70% धनगर समाज आहे. खेलोबा देवस्थानाच्या प्रवेशद्वारावर छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा बसवण्यात आला. छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा बसवल्यानंतर 2 गट आमनेसामने आले. पोलीस प्रशासनानं छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा हटवण्याचा प्रयत्न केला. त्यावेळेला काही तरुण यांनी विरोध केला. दगडफेक झाली आणि नंतर पोलिसांनी लाठीचार्जच्या माध्यमातून आंदोलकांना शांत केलं. पण यामध्ये पोलीस आणि आंदोलक दोघंही जखमी झाले. दोनही गटांमध्ये तणाव निर्माण झाल्याचं बघून प्रशासनानं जमावबंदी लागू केली आहे. त्याचबरोबर 170 पेक्षा जास्त पोलिसांचा बंदोबस्तही तैनात करण्यात आला आहे. पोलीस अधीक्षकांनी दोन्ही गटांची बाजू समजून घेण्याचा प्रयत्न केला. माढ्याचे आमदार अभिजित पाटील यांनीही भेट देऊन दोन्ही बाजूंचं म्हणणं ऐकून घेत तोडगा काढण्याचा प्रयत्न केला. पण यात त्यांना अजूनही यश आलेलं नाही. त्यामुळे गावामध्ये तणावपूर्ण वातावरण अजूनही कायम आहे. हे सगळं सुरू असतानाच लक्ष्मण हाके हे सुद्धा अंजनगावच्या दिशेने निघाले. त्यांना रस्त्यात आणखीन तणाव वाढू नये म्हणून पोलिसांनी अडवलं. पण त्यानंतर लक्ष्मण हाके अंजनगाव इथं अखेर पोचले. रात्री त्यांनी तिथं आंदोलन केलं आणि त्यानंतर आमदार अभिजित पाटील यांच्यावरती सुद्धा त्यांनी आरोप केलेत. आम्हाला न्याय, आम्हाला आता या मंदिरात जात असताना आम्हाला प्रवेशद्वार सुद्धा उरलेलं नाही. छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा नाही, शिवसृष्टी उभी करा, आमचा विरोध असायचं काहीच काम नाही. पण हजारो वर्षापासून, शेकडो वर्षापासून आमचं जे दैवत आहे त्या दैवताची विटंबना तुम्ही करताय. मग धनगर समाजाच्या मनामध्ये दहशत निर्माण करायची आहे का? कोण तो आवारे नावाचा माणूस, त्याचं नाव घेणं एवढाही तो मोठा नाही. त्याला माझं सांगणं आहे, हा येडा धनगर आहे. या धनगराच्या जर नादाला लागला तर तुमचं काय हाल होईल याचं एकदा तुमच्या ज्येष्ठ मंडळींकडून सल्ला घेऊन आमच्या नादाला लागा. आणि मुळात या गावच्या ग्रामस्थांनी आणि पोलीस प्रशासनाने हा वाद मिटवलेला होता. पण जातीयवादी आमदार अभिजित पाटील या माणसाने परत हा वाद कसा वाढत राहील यासाठी काम केलं, काडी लावली, हा वाद पेटवण्याचा प्रयत्न केला. पण अभिजित पाटील, तुझ्या गावचा आहेस, त्या गावचेच आम्ही आहोत, आणि तुला कल्पना आहे धनगर म्हणजे काय आहे ते, आणि तू आमदार पुढच्या वेळी कसा होतोय ते पण बघतो. प्रशासनाला आणि सर्व महाराष्ट्रातील शिवप्रेमींना एकच आव्हान आहे, हा विषय आपण शांततेच्या मार्गाने सोडू. पोलीस प्रशासनाने पण काळजी, दगडफेक केली, लाठीचार्ज केलाय, ही घटना 100% चुकीची केलेली आहे. कारण छत्रपती शिवाजी महाराज बसवल्यानंतर एवढी आक्रमक भूमिका घेण्याची काहीही गरज नव्हती. आणि ही जागा मंदिराची आहे की बीएनसीची आहे याचा हे सगळा पुरावा आहे. ही जागा हा तिचा उतार आहे, ही जागा मंदिराची नाहीये. त्याचबरोबर छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा हा मध्यरात्री का उभारण्यात आला, तो दिवसा ढवळ्या वाजत गाजत बसवायचा होता, असंही लक्ष्मण हाके यांच्याकडून म्हणण्यात आलंय. अरे शिवाजी महाराजांचा तुम्हाला पुतळा बसवायचा आहे ना, अरे दिवसा 12 वाजता याना वाजत गाजत रात्री अपरात्री महाराजांना घेऊन येत आहे. रात्री अपरात्री कुणाची भीती आहे नक्की तुम्हाला? दिवसा येणार, दिवसा रात्री अपरात्री महाराजांचा पुतळा बसवला जातो.
आणि पोलीस डिपार्टमेंटला सकाळी 10 वाजता कळतं आणि मग पोलीस डिपार्टमेंट कायदा आम्हाला आणि तो कोण रे इथं येऊन आम्हाला शिव्या देऊन गेला त्याला मोकळं. आज छत्रपती शिवाजी महाराजांची पुण्यतिथी आहे. या पुण्यतिथीनिमित्त शिवभक्तांनी छत्रपती शिवाजी महाराजांना अभिवादन करण्याचा आग्रह धरला होता. पण अंजनगाव खेलोबा इथली परिस्थिती लक्षात घेता शिवभक्तांनी आणलेला हार हा पोलिसांनी स्वतः जाऊन छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला अर्पण केला. महत्त्वाचं म्हणजे लक्ष्मण हाके आणि त्यांच्या समर्थकांनी सुद्धा छत्रपती शिवाजी महाराज की जय अशा घोषणा देऊन पुण्यतिथीनिमित्त अभिवादन केलं. पण या सगळ्यामुळे जागेचा वाद अजूनही सुटलेला नाहीये. पण दोनही गट अजूनही आक्रमक आहेत. घोषणाबाजी सुरू आहे, शिवीगाळही सुरू आहे आणि त्याचबरोबर बॅरिकेड्स तोडण्याचाही प्रयत्न दोन्ही बाजूनी केला जातोय. या सगळ्यानंतर मराठा आंदोलक मनोज जरांगे यांनी दोन्ही समाजांना शांततेचं आवाहन केलंय. त्यांनी या सगळ्याबाबत काय भूमिका घेतलीये बघूया. मी त्याची संध्याकाळी माहिती घेतो व्यवस्थित. परंतु माझं सगळ्यांना आग्रहाचे विनंती आहे, मराठा असो किंवा धनगर असो, तुम्ही शांततेनं घ्या. आपण बसून त्याच्यावरती काय विषय आहे त्याच्यावरती तोडगा नक्की काढू. कारण आपण मराठा समाजाने धनगर समाजाने आपल्याला कोणी तोडण्याचा प्रयत्न करतंय का, असं काही डाव असू शकतो का या माध्यमातून, याच्यावर सुद्धा बारकाईनं लक्ष ठेवलं पाहिजे. कालचं झालेलं तुम्ही म्हणताय ते अंजनगावचं, तिथल्याही बांधवांना माझ्या मराठा धनगर दोघांना आव्हान आहे की कुठल्या तरी नेत्याचं ऐकून कोणीतरी काहीतरी काय म्हणते त्याला ती भडक अशी प्रतिक्रिया देईल आणि तेढ निर्माण करत, तर नेत्याला याची गरज नसती. ते हमेशाच इकडं तिकडं पळत असते, बोंबलतच त्याला ती सवयच असते. नासक्यापणाची इकडं जाय तिकडं उलशी खाय इकडं उलशी खाय, त्याला ती सवय असते. धनगर बांधवांनी मराठा बांधवांनी समजून घ्या आणि शांतता ठेवा दोघांनीही. कुणीतरी येईल एखादी बजबजपुरी वळवळ करून माघारी जाईन पुन्हा आणि विनाकारण वादंग निर्माण करत. सामान्य मराठ्यांनी सामान्य धनगरांनी समजून घ्या, शांततेत ते सगळं समजून घेऊन 100% आपण त्याच्यावरती तोडगा काढू. मराठ्यांनी समजून घ्या शांततेत आणि धनगरांनी समजून घ्या. याच्या आडून कोणाचे काही डाव आहेत का काय ते मात्र यशस्वी कोणी होऊ देऊ नका. आणि असण्याची दाट शक्यता या पुतळ्याच्या माध्यमातून तेढ निर्माण करायचा असाही दाट शक्यता असती. याच्यावरती विचार करा आणि शांत राहा. आपण याच्यावर तोडगा नक्की काढू. माढाहून नितीन शिंदेसह ब्युरो रिपोर्ट, मुंबई तक.